आकाशवाणी मुंबई सहर्ष सादर करीत आहे सुप्रसिद्ध साहित्यिक व.पु. काळे यांच्या कथांचं अभिनाट्य वाचन. आज आपण ऐकणार आहोत नारदा अवतार घ्यायला हवा या कथेचं अभिनाट्य वाचन. नारदा, आज वार. शेषशाही भगवंतांना आज वाराची आठवण का बरं व्हावी? नुसता वार नको, मग तारीख, महिना, वर्ष, सबंध वर्षात रजा किती, बँक हॉलिडे किती, रविवारला जोडून सुट्ट्या किती आहेत, रजा किती, पगारी, बिनपगारी, कॅज्युअल, सिकलिव्ह, सगळं हवंय. भगवंता, हे सगळे मर्त्य मानवांचे सापळे आपल्याला कशाला? अवतार घ्यावा म्हणतोय. एवढ्यात? अवतार ही जुनी भाषा झाली. दौरा असं आता म्हणायला हवं. का पण? स्वतः पाहणी केलेली बरी. पण का? नारदा, त्याला 2 कारणं आहेत. जगन्नायकानं कृपावंत होऊन मला ती सांगावीत. एक तर मी टेरिफिक बोर झालोय. कशाला? हे असं पडून राहायचं आणि लक्ष्मीकडून पाय चेपून घ्यायचे. अरे देव किती वर्ष हे सहन करील? देवा, मला चिंता वाटते. कसली? तुमच्या भाषेची. का म्हणून? टेरिफिक काय, बोर काय? बाबा रे, 20व्या शतकात जन्म घ्यायचा म्हणजे असंच बोलता आलं पाहिजे. संस्कृत समजण्याचे दिवस संपले. त्याचबरोबर संस्कृती पण गेली. म्हणूनच अवतार घ्यायला हवा. का पण? मला रिपोर्ट्स मिळेनासे झालेत. भगवान, मला क्षमा असावी. दासाची चूक झाली. नारदा, तुला सतत अभय आहे. पण हे बरं नाही. पृथ्वीवरून कधी आलात? 2 दिवसापूर्वी. मग तुमचा वीकली रिपोर्ट कुठं आहे? पाठवतो. मागच्या महिन्यासारखा नको. पण का, काय झालं? अरे, तुझ्या नावावर 20च केसेस होत्या. त्यातल्या 12 पेंडिंग आणि बाकीच्या 13 डिस्पोज दाखवल्या. ओहो हो, चूक झाली. कशी झाली? नाही, माझी नाही, आपली. भगवन. माझी? होय नारायणा. देवा, तुम्ही आकडे टॅली करणार हे मला माहित नव्हतं. याचा अर्थ काय? कोणत्याही सरकारी कचेरीत, कॉर्पोरेशनमध्ये हे आकडे तपासले जात नाहीत. अरे, मग असली बोगस कामं करायचीच का? भगवन, कामात प्रत्यक्ष असण्यापेक्षा कामात असलेलं दिसणं महत्वाचं असतं. काय सांगतोस काय? तुम्ही अवतार घेणार आहात म्हणून सांगतो. भाषा तुम्ही उचलली आहेच. आता फक्त रीत. असू दे. विषय बदलू नका. वीकली रिपोर्ट. तोंडी सांगू? सांग. रेशनवर धान्य नाही, गुपचूप पुष्कळ आहे. डालडा नाही, तेल नाही, रॉकेल नाही, गॅस नाही, भरपूर पाणी पण नाही. काय सांगतोस? त्याशिवाय औषधात भेसळ, धान्यात भेसळ, बांधकामात भेसळ आणि चिक्कार महागाई. माय गुडनेस. देवा, काय भाषा? भाषेचं सोड. एवढी टंचाई का ते सांग. नको देवा, अगोदरच कळ लाव्या म्हणून माझा बदलौकिक. तरी सांग. डिपार्टमेंट ऍक्शन तर घेणार नाही ना? हा काय प्रकार आहे? नाही, म्हणजे काय आहे की ह्याला सरकारी किंवा न्यायालयीन चौकशी म्हणतात. इथे मोठ्या पदावरचा माणूस गुन्हेगार ठरला तर त्याला प्रमोशन मिळतं आणि छोट्या पदावरच्या माणसाची वासलात लागते. नाही देवा, त्याची सारखी बदली होत राहते. तेव्हा देवा, प्लीज अभय द्या. दिलं. टंचाई खोटी आहे. जनतेनं सरकारविरुद्ध उठाव करू नये म्हणून जनतेला जगण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू सारख्या गायब करत राहायचं. म्हणजे काय होतं? गायब झालेल्या वस्तू येणं केनं प्रकारेनं मिळवण्यात जनतेची शक्ती खर्च होते. जनता सतत अस्थिर राहते. अस्थिर आणि भयभीत माणूस क्रियाशून्य होतो. नारदा, तरी तू अवतार घेऊ नका म्हणतोयस? हो, नको. का पण? माणसांना अवताराची अपेक्षा नाही. अरे, असं कसं म्हणतोस? कारण ती अजूनही सहनशील आहेत, शांत आहेत. नो दंगा, नो लुटालूट, नो माऱ्या, नो खून. पण यमधर्म तर सांगतोय काम फार वाढलंय. त्याची कारणं निराळी आहेत. खून होतात, पण रांगेतल्या रांगेत. म्हणजे मागचा माणूस पुढच्याला मारतो आणि ह्यापेक्षा त्यांची उडी मोठी नाही. ह्या रांगा ज्यांच्या राजकारणापायी निर्माण झाल्या आहेत त्यांना अजूनही कुणीही मारत नाही. म्हणजे शिशुपालांची संख्या वाढली. करेक्ट, अगदी बरोबर. आणि 100 अपराधांचं कन्सेशन 1000पर्यंत गेलं आहे. त्याशिवाय अपघातांचं प्रमाण वाढलंय. कसं काय? सिमेंटमध्ये भेसळ, इमारती पडतात, माणसं मरतात.
औषधात भेसळ, त्यात काही मरतात. धान्य, तेल ह्यात भेसळ, त्यात काही मरतात. आणि मग राज्यकर्ते मजेत आहेत, मजेत आहेत. त्यांची भाषणं, दौरे, सबकुछ मजेत चाललं आहे. अरे मग सामान्य माणूस जगतोय तरी कसा? त्याचंच तर संशोधन करायचं असेल तर जरूर अवतार घ्या. मी तर बुवा एकदम थक्क झालेलो आहे. कशामुळं? ह्याही परिस्थितीत माणसांनी चिकाटी सोडलेली नाही. अहो, आशावाद सोडलेला नाही. अशाही अवस्थेत आनंद निर्माण करण्याची त्यांची धडपड पाहून मी खरंच धन्य झालेलो आहे. काय सांगतोस काय नारदा? देवादिदेवा, देवादिदेवा, माणसं योजतात त्या युक्त्या, शोधतात ते मार्ग पाहून. पण काय रे, त्यांना माझी आठवण का होत नाही? कधी करायची प्रभू, कधी करायची आठवण तुमची? सकाळी उठावं तर सेंटरवर दूध नाही, चहाला साखर नाही, चूलच काय पण मेलेल्या माणसाला जाळायला रॉकेल सुद्धा नाही. ह्या सर्व नकार घंटे पुढे देवळातली घंटा कधी बळवायची? ह्या ना त्या मार्गानं दुर्मिळ वस्तू मिळवण्यात सगळी शक्ती जाते. भगवान, गोकुळात तुम्ही दूध लोणी काय पळवतात त्यापेक्षा डोकी लढवून माणसं सुखी व्हायला पाहतात. एखादं उदाहरण सांगतोस? अवश्य. कोण आहे तो पुरुषोत्तम? त्याचं नाव पुरुषोत्तमच आहे. पुरुषोत्तम सोनटक्के. बर, हं. त्यानं काय केलंय? येन केन प्रकारेण पुरुषानं प्रसिद्ध व्हावं, असंच ना? ती व्याख्या बदलली आहे भगवन. येन केन प्रकारेण पुरुषानं परमनंट व्हावं. म्हणजे अवतार घेऊन तुम्ही नोकरी करणार आहात तेव्हाच कळेल. सोनटक्केनं काय केलं? सांगतो प्रभू, ऐका. पुरुषोत्तम सोनटक्के एका ऑफिसात कामाला लागला. ऑफिस मोठं होतं पण खाजगी होतं. सोनटक्के कामावर लागला आणि त्यानं 8व्याच दिवशी आपल्या लग्नाच्या आमंत्रण पत्रिका शिपायाबरोबर सर्व खात्यात वाटल्या. त्याबरोबर ऑफिसातली माणसं चिडली. ती एकमेकात बोलू लागली. काय रे, हा सोनटक्के कोण? अरे 12% भाऊ. 12% कोण? आता मला काय माहीत. अरे म्हणजे काय? हे बघ, म्हणजे हा 100% जेवढा तुला माहीत तेवढाच मला माहीत. ओ, अरे मग हा ओळखी व्हायच्या अगोदरच आमंत्रण पत्रिका कसल्या वाटतोय? वाटे ना का काय बिघडलं? आता कोणीतरी कॉन्ट्रीब्युशनसाठी यादी फिरवेलच. का रे, तू पत्रिका नीट वाचलीस का? कशाला? नाही, म्हणजे कदाचित नो प्रेझेंट्स प्लीज असं वगैरे छापलं असेल. नाही छापलेलं, तेच पाहिलं अगोदर. नारदा, माणसं असा विचार करतात? देवा, हा त्यांचा अपराध नाही, ही परिस्थिती बोलते. परिस्थिती? सोडून द्या देवा. इथं आपल्या वाट्याला त्यातली परी आहे. पुढं सांगा. त्या दोघांचं हे बोलणं चालू असतानाच शिपाई यादी घेऊन आला. एकानं वर्गणी द्यायची नाकारलं, दुसऱ्यानं दिली. हे काय रे, तू ओळख आहे सोनटक्केशी? आता होईल. वा, हे बरं आहे. असं प्रत्येकाला द्यायला लागलास ना तर संपलाच कारभार. अरे, जिथं परिचय आहे, आपलेपण आहे, प्रेम आहे, तिथं आहेर करताना काही वाटत नाही. पण हे म्हणजे आपलं ओळखच नाही. ओळखी होतात रे. समज हा 100% परमनंट झाला तर आपल्या लग्नाला यांच्यापैकी कुणीही आलं नव्हतं हेच त्यानं कायम लक्षात ठेवायचं ना. पुढचं पुढं बघू. प्रभू, ह्याच स्वरूपाची बोलणी कमी अधिक प्रमाणात सगळीकडे झाली आणि 60-70 माणसांच्या पैकी फक्त 8-10 लोकांनी वर्गणी दिली आणि प्रत्यक्ष रिसेप्शनला त्यातले 3-4च गेले. ते पान सुपारीला गेले आणि त्यांची वाचाच बसली. नारदा, असं का झालं? याला कारण पुरुषोत्तम सोनटक्केची बायको. काय सांगतोस काय? नारायणा, रंभा, उर्वशी, तिलोत्तमा, मेनका आपल्याला नवीन नाहीत, तरीही दमयंतीला पाहून देवादिकांची अवस्था काय झाली होती लक्षात आहे. तसंच, अगदी तसंच रेवती दमयंतीवर मात करील अशी आहे ही. नारायणा, तरी एवढ्यात अवतार घ्यायचा नाही. पुढचं ऐका. सांग. रेवतीला पाहून रिसेप्शनला गेलेल्यांची ऐशी तैशी झाली. आईस्क्रीम वसूल करायला गेलेली ती मंडळी झोप घालवून परतली. स्वतःचा संसार त्यांना नीरस वाटायला लागला. इतकं झाल्यावर नारायणा, ऑफिसात ही बातमी पसरायला काय वेळ लागतो? पुन्हा चर्चा. हे, तू गेला होतास रिसेप्शनला? येस. बायको कशी आहे रे? झोप उडाली यार. अरे, तुमच्या आमच्या बायका झक मारतील. अरे काय म्हणतोस काय? म्हणजे आम्ही ऐकलं ते खरं आहे की काय? काय ऐकलंस काय?
अरे त्या सोनटक्क्याची बायको म्हणजे साक्षात प्लीज प्लीज तिची आठवण परत परत करून देऊ नको. का रे बाबा? का? एकदा पहा म्हणजे कळेल तुला. अरे यार, खरंच एवढी खतम करील अशी? अरे तिला पाहिलं म्हणजे ना आपल्या सासऱ्यानं आपल्या गळ्यात चक्क वळकटी बांधली असं वाटतं. आणि भगवंता ठिकठिकाणी टेबलावरून हाच विषय. लोकांना काम सुचेना, पैज मारून जिंकलेला चहा गोड वाटेना, त्यात अनेकांनी आहेर केलेला नव्हता. आता रेवती आपली काय किंमत करेल ही चिंता प्रत्येकाला लागली. त्यात एकाचं डोकं चाललं, युक्ती सापडली आणि संपूर्ण खात्यातर्फे पुरुषोत्तम सोनटक्केला बढिया पार्टी द्यायचं ठरलं. त्या पार्टीला अर्थातच सोनटक्केला सह आमंत्रण गेलं. आता रेवतीला सगळ्यांना व्यवस्थित बघता येईल. पार्टीचा दिवस ठरला. सर्वांनी 1 तास काम आवर्त घेतलं. टाईपरायटर्स कोपऱ्यात गेले. फायलींनाही कोपरा दाखवण्यात आला. टेबलं नीट लावण्यात आली. प्रत्येक टेबलावरून रेवती नीट दिसेल अशीच सगळ्यांनी रचना केलेली. नारदा, स्वतःच्या मनचं काही रचायचं नाही. मुळीच नाही देवा, मुळीच नाही. ह्या सर्व लोकांनी आपण सांगितलेली भगवद्गीता वाचलेली नाही, रामायण महाभारत पाहिलेलं नाही, पण चक्रव्यूहाचं तंत्र मात्र ही माणसं जाणतात आणि तसाच व्यूह रचून यांनी रेवतीची शिकार करायचं ठरवलं असंच ना? पण फक्त केवळ डोळ्यांनी. शी 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 शी, काय हा मानवाचा अधप्पात अवतार. क्षमा असावी भगवान, आपण मानवावर नाराज होऊ नये. का? अरे हे अनैतिक वर्तन. तरीही माफ करा प्रभू. अगोदरच त्यांचे नाना तऱ्हेचे हाल खुद्द राज्यकर्ते करीत आहेत. त्यातून ते आनंद निर्माण करतात असं मी जे म्हणालो ते ह्याच मार्गाने. अरे पण नारदा, परस्त्री. होय देवा होय, पण तरीही ते इतके निस्सत्व आहेत की रेवतीकडे नुसते बघतील, बाकी काही करणार नाही. छे 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 छे, नाही सहन होत. या सगळ्यांना लक्ष्मणाची चित्र वाट. हे जगन्नायका, माझ्या कथाकथनात तू विक्षेप आणत आहेस. मी जर पुराणातलं उदाहरण दिलं तर ते तुम्हाला आवडणार नाही. कोणतं उदाहरण? नल दमयंती विवाहाच्या वेळी तुम्ही सगळे डिट्टो नलाचं रूप घेऊन गेलात. का 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 गेलात? नाही सांगा ना, का गेलात? तुम्हाला स्वर्गात काय कमी होतं का? त्या बिचाऱ्या मानवांनी मग नुसतं बघितलं. ठीक आहे, ठीक आहे, आता मी बोलणार नाही, तू कथा संपव. ऐका, पार्टीला ठरल्याप्रमाणे सगळे जमले. अर्थात वेळेपूर्वीच. अशा बातम्यांपासून साहेबही अलिप्त नव्हता. वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे त्याची जागा सोनटक्के आणि रेवती यांच्या जवळ असणं अपरिहार्य होतं. पण साहेब हा सगळ्यांचा साहेब असल्याने त्यानं 4 पावसाळे आणि 4 पोरी जास्त पाहिलेल्या होत्या. तो असा फसतोय काय? सोनटक्केच्या जवळची खुर्ची सोडून तो बरोबर त्यांच्या समोर बसला. शेजारीच बसलं म्हणजे वारंवार बघता येत नाही ना. मान फिरवून पाहिलेलं वाईट दिसतं ह्याची त्याला कल्पना होती. तो समोर बसल्याने सर्वात बेस्ट जागा त्याला मिळाली. रेवती नुसतीच हसतमुख होती असं नाही, तर प्रत्येक माणसाला म्हणजे प्रत्येक नवऱ्याला दुसऱ्या माणसाची बायको जेवढी सोशल असायला हवी असते तेवढी रेवती सोशल होती. नारदा, सोशल याचा अर्थ समजला नाही. नवल आहे. नवल काय? आत्ताच मी एक नवे शब्द शिकतोय. नारायणा, कृष्णावतारात तुम्हाला अशा सोशल बायका म्हणजे गोपी खूप भेटल्या होत्या. म्हणजे कशा? सांगतो. सोसणे या क्रियापदापासून सोसलं किंवा सोसल हा शब्द आणि त्याच्यापासून सोशल हे विशेषण तयार झालंय. तुम्ही गोपींशी लपंडाव खेळलात, त्यांचे डोळे झाकलेत, यमुना काठी कपडे पळवून झाडावर लपवून कॅबरे केलात, ते सगळं त्यांनी सोसलं म्हणजे. आलं लक्षात. पुढं सांग. रेवती सोशल होती. पुढं. रेवतीनं गप्पा गोष्टीत नुसताच भाग घेतला असं नाही, तर त्यात रस भरून रंग आणला. प्रत्येकानं केलेल्या विनोदाला तिनं खळखळून दाद तर दिलीच, पण साहेबाच्या एका फालतू विनोदाला तर टेबलावरून वाकून तिनं साहेबाला चक्क शेकहँड केला. त्या स्पर्शानं साहेब त्रितालातून आड्यात चौतालात गेला. त्यानंतर त्या पार्टीत विनोद सांगण्याची आणि रेवतीला हसवण्याची चढाओढ सुरू झाली. ज्यांना जन्मतः विनोदाची ॲलर्जी होती त्यांना एकही विनोद करता येत नव्हता.
घडवताही येत नव्हता. मग असे ते महाभाग रेवतीचा बशीतला कोणताही जिन्नस कधी संपतो ह्याची वाट पाहत राहिले. तिला खाण्याचा आग्रह करण्यापलीकडे त्यांना कार्यच उरलं नाही. आणि तेवढ्यात फोन वाजला. सोनटक्के तत्परतेनं धावला आणि 3-4 मिनिटात परतला. कुणाचा फोन? मावशीला ब्लड व्हॉमिटिंग झालंय. तुम्हाला जायचंय का? जाऊ का? लगेच येतो साहेब. रेवती इथंच थांबेल. टॅक्सीने जातो आणि टॅक्सीने येतो. वेळ नाही लागणार. जाऊ? खाली ड्रायव्हर आहे, तुम्ही माझी गाडी घेऊन जा. कशाला कशाला साहेब त्रास? मी सांगतो ऐका. ठीक आहे. नाईलाज झालाय असा चेहरा करत सोनटक्के गेला. सोनटक्के गेल्यावर पार्टी आणखी मोकळी झाली. देवा, सगळ्यांना किती हलकं वाटावं म्हणून सांगू. सिलिंग फॅनचा कुई 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 असा आवाज थांबून नुसताच वारा यायला लागला की कसं हायसं वाटतं तसं झालं. नारद मुनी, तुम्ही हल्ली एकदम मॉडर्न भाषा बोलायला लागलात. देवा, पुरुषोत्तम सोनटक्केची संपूर्ण केस तुम्हाला सादर करायची होती म्हणून पृथ्वीवर फार राहावं लागलं. त्याचा परिणाम झालाय. ठीक आहे, रेवतीचं सांग. हां, तर 10 मिनिटात येतो असं सांगून सोनटक्के जो गेला तो तासभर आलाच नाही. आणि तरीसुद्धा त्याची उणीव कुणालाही भासली नाही. ऑफिस रंगात आलं होतं. साहेब खुशीत होते आणि सगळ्या स्टाफची उपस्थिती पाहून म्हणत होते, एरवी 5-5 मिनिटं लवकर पळणारी ही मंडळी आज पळायला हवी असताना एवढी का बरं थांबली? मंडळींकडचे जोक्स संपले. वेळही झाला होता. मग कल्याण, डोंबिवली, ठाणा, घाटकोपर, दादर अशा क्रमानं मंडळी निरोप घेऊन गेली. पण गिरगावकर महाचिवट, चालत तर जायचंय, केव्हाही निघू असं म्हणत बसून होते. पण शेवटी त्यांनाही जावं लागलं. गाडी परत येईतो साहेब इथेच थांबणार तेव्हा किती थांबणार. साहेब आणि रेवती दोघंच उरली. तेव्हा साहेब म्हणाले, गाडीचा काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय. चला टॅक्सीनं जाऊ. बर. साहेबांनी रेवतीला अंधेरीपर्यंत टॅक्सीनं सोडलं. सोनटक्केच्या दरवाजाला कुलूप होतं. साहेब रेवतीला सोडून गेले आणि सोनटक्के आला. का हो, एवढा वेळ का लागला? मावशीला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. त्यांना बरं नव्हतं का? आता मला काय माहीत. म्हणजे काय, तुमचीच मावशी आणि तुम्हाला माहित नाही? माझी मावशी? मी कधी तसं म्हणालो? कमाल आहे. अगं, मालपेकरची मावशी. मी मावशी शब्द मोघम वापरला. साहेब लगेच जा म्हणाला, मग गेलो. मालपेकरला भेटलो. मावशी तशी ठीक आहे, पण जरा वेळ सगळेच घाबरले होते. मग निघालो. पण पुन्हा पार्टीत सामील व्हावं असं वाटेना. मग ड्रायव्हरला 50 रुपये टिकवले. बाजारात गेलो. पाणी साठवण्याच्या पिंपापासून खरेदी केली. सरळ घर गाठलं. साहेब तुला नक्की टॅक्सीनं सोडणार हे मी ओळखलं होतं. तरी तुम्ही यायला हवं होतं. अगं, मग दोघांना बसनं रखडत यावं लागलं असतं आणि शिवाय कामं राहिली असती. मी असताना साहेब काय गाडीने सोडणार आहे? त्या पार्टीनं सोनटक्केचं ऑफिसातलं स्थान 100% वाढवलं. इतकी चांगली बायको मिळाल्याबद्दल निरनिराळ्या लोकांनी निरनिराळ्या तऱ्हेनं अभिनंदन केलं. रेवतीला नाटकात काम करायला आवडेल का असा प्रश्न एकानं विचारला तर दुसऱ्यानं त्यांचा चेहरा फोटोजेनिक आहे असा निर्वाळा देऊन टीव्हीवर आपली ओळख आहे हे सुचवलं. काहींनी त्यांचा लग्नाचा अल्बम पाहायची इच्छा दर्शवली आणि सोनटक्केने ती इच्छा लगेच पूर्ण केली. आणि काही दिवसांनी जे घडायला नको होतं ते घडलं. सगळे सोनटक्केच्या टेबलाभोवती जमले. काय म्हणतात डॉक्टर? अजून काही सांगू शकत नाहीत. अहो, त्यांना समजलं तर ते सांगणार ना. सोनटक्के माझे मामा म्हणजे सख्खे मामा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आहेत. स्पेशालिस्ट आहेत. त्यांच्याकडे जाऊया का? आणखीन 1 दिवस थांबूया सर. सोनटक्के, मी तुमच्याशी ऑफिसरसारखा वागलो का कधी? छे साहेब, भलतंच काय. मग रेवती मिसेस सोनटक्क्याबद्दल तुम्ही मला काही बोलला नाहीत. तुमच्यावर इतर जबाबदाऱ्या काय कमी आहेत का साहेब? अहो, ही कामं आहेतच. माणुसकी सोडायची की काय कामापुढं? साहेब, ते काही नाही. डॉक्टर दस्तूरला ही माझी चिठ्ठी दाखवा. थँक्यू सर, थँक्यू. पण ती चिठ्ठी दस्तूरनं दाखवण्यापूर्वीच सगळ्या घटना घडल्या.
106 पर्यंत चढणारा रेवतीचा ताप गोळी लागून पक्षी 100 फुटावरून जमिनीवर कोसळावा तसा रातोरात उतरला. असा तडकाफडकी ताप उतरणंही चांगलं नाही, असंही काही जणांचं म्हणणं पडलं. त्यानंतर 1-2 दिवसांनी सोनटक्केंच्या रेवतीला भ्रम झाल्याची बातमी सगळ्या ऑफिसात पसरली. मानसोपचार तज्ज्ञांची अपॉइंटमेंट मिळवण्यात आली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी साहेबांनी कामावर येताच सोनटक्केला आमंत्रण पाठवलं. साहेब माझंच आता डोकं फिरायची वेळ आली आहे. 100%. अहो, संसारात असं चालायचंच. मन शांत ठेवा. मला पटतंय ते, पण मला कालची डेव्हलपमेंट सांगा पाहू. फार स्ट्रेंज आहे साहेब. असं? अहो, तो भ्रम नाही आहे. मग काय? विश्वास बसणार नाही असा चमत्कार आहे तो. असं? अहो, रेवतीला सगळं मागच्या जन्मीच आठवायला लागलंय. हो, काय सांगताय काय? खरं तेच सांगतोय. पण हे सगळं कशावरून? आम्ही सायकियाट्रिस्ट चौघुल्यांकडे गेलो. चौघुल्यांच्या घरातली खडानखडा माहिती रेवतीने सांगायला सुरुवात केली. रेवतीला प्रश्न विचारायचे राहूनच गेले. चौघुलेच तिच्या प्रश्नांना उत्तर देत राहिले. खरं? आता खोटं कशाला सांगू सर. माझी झोप उडाली आहे साहेब. माझा संसार संपला आता. अरे, असा धीर काय सोडताय तुम्ही? अहो, कसं सांगू तुम्हाला. का? काय झालं? अहो, रेवती या जन्माचं काही बोलायलाच तयार नाही. एकूण एक आठवणी मागच्या जन्मीच्या. मला तर अंगाला स्पर्शही करून देत नाही. पण तुमच्यावर का राग? राग नाही, मागच्या जन्माप्रमाणे मी तिचा सख्खा भाऊ लागतो. 2 दिवसांनंतर साहेबांची गाडी अंधेरीला आली. सोनटक्केंच्या घरात पाय ठेवताच रेवती टाळी वाजवून म्हणाली, अय्या सुरेश, तू आलास? अगं रेवती, असं काय करतेस? अगं, ते माझे साहेब भीमराव ओतूरकर. विसरलीस का? गजा, ते तुझे साहेब असतील रे. माझा मात्र सुरेशच आहे. ये रे, त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. रेवती साहेबांकडे भारावून पाहत होती आणि पाहता पाहता ती चक्क हुंदके द्यायला लागली. मग ती पुढे सरकली. तिने साहेबांच्या खांद्यावर डोकं टेकलं आणि ती रडायलाच लागली. रेवतीबाई, अहो रेवतीबाई, मिसेस 100%. कोण रेवती? मी सुरेश, तू एवढ्यात माझी ओळख विसरलास? कमाल आहे. मी रेवती नाही, मी माधवी. तू सुरेश. अगं रेवती, तुला एकटीलाच मागच्या जन्मीचं सगळं आठवतंय. प्रत्येकाला कसं आठवेल? अगं, गेल्या जन्मी हा जरी तुझा प्रियकर असला ना, तरी ह्या जन्मी माझे साहेब आहेत, भीमराव ओतूरकर. आलं लक्षात? आय एम सॉरी. असू दे, तुम्ही लवकर बऱ्या व्हा. मी चांगली आहे. वेणू आत्या कशी आहे ते सांगा. काय? तिला सगळं समजतं. त्यांचा दमा बरा व्हायचा नाही. मागच्या जन्मापासूनचं सोबती येतो. तुम्ही एकच करा. तुमच्या मुलाचे, किशोरचे त्या सारखे मुके घेतात, त्याला आपलं उष्ट खायला घालतात, तेवढं थांबवा. सुरेश, मागच्या जन्मी तू माझा होऊ शकला नाहीस, पण आता ह्या जन्मी. रेवती, भानावर ये. माझं चुकलं. तुम्हाला बरं नाही? कुठं जाताय? मी एकदम व्यवस्थित आहे. 1 मिनिटात येते. तुम्ही साहेबांशी बोलत बसा. मी एक मस्त पदार्थ बनवते. अरे, भलतंच काय, तुम्ही आजारी म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो. बसा हो, आलेच. पोहे करतेस का ग? नाही, तुमच्या साहेबांना फोडणीचा भात अतिशय आवडतो. बघताय काय, ही आवड सुद्धा मागच्या जन्मीपासूनची चालत आली आहे. तुम्ही जसे गेल्या जन्मी होतात ना, तसेच आहात. बघताय काय, सतार विकून टाकलीत ना 2 वर्षांपूर्वी. आता इथून पळून जावं असं साहेबांना वाटायला लागलं. पण ह्या आणि मागच्या जन्मीचं आणखीन सांगितल्याशिवाय रेवतीला चैनच पडणार नव्हतं. तेव्हा ती म्हणाली, मागच्या जन्मी तुम्ही गाणं असंच अर्ध्यावर सोडलं होतं. त्यानंतरच्या अर्ध्या तासात रेवतीनं ओतूरकरांच्या घरातल्या अनेक खुणा, हकीकती सांगितल्या. ट्रिपला जाताना गाडी बंद पडल्यामुळे धर्मशाळेत केलेला मुक्काम, ओतूरकरांच्या बायकोची 5 वेळा हरवून सापडलेली अंगठी, अशा कितीतरी घटना रेवतीनं सांगितल्या. ओतूरकरांच्या घरातली प्रत्येक व्यक्ती गेल्या जन्मी कोण होती ह्याच्याही गमती तिने सांगितल्या. ओळख ठेवाल ना? वा, हा काय प्रश्न झाला? अरे, 100% तर रोज भेटणारच की. आणखी थोडेच दिवस. म्हणजे का? त्यांना नवी नोकरी मिळणार आहे आणि तीही परमनंट पोस्ट मिळणार आहे. सुरेश,
मागच्या जन्मी आपलं मिलन होऊ शकलं नाही. हाही जन्म हुकला, पण ओळख होण्याचा योग होता. लग्न नाही तर नाही, नुसते भेटत जाऊ गुपचूप. जमेल काय? जमवायलाच हवं. मी राधेसारखी माझ्या कृष्णाची वाट पाहत राहीन. नारदा, काइंडली स्टॉप इट. का का देवाधिदेवा, का थांबवू का? अरे ही माणसं त्यांच्या बाजारी चवसाल प्रेमाला खुशाल राधाकृष्णाच्या पवित्र नात्याची उपमा देत आहेत. होय भगवान, पण का? प्रत्येक माणूस आणि प्रत्येक स्त्री स्वतःच्या प्रेमाला पवित्र मानते. स्वतःचं ते हृदयोन्मिलन आणि दुसऱ्याचं ते लफडं. अरे पण भगवान, पवित्र असो किंवा आणखीन कसंही, तुम्हीच हा आदर्श घालून दिलात ना. हं, ज्या जनतेची पात्रता नाही त्यांच्या समोर हे आदर्श ठेवायचेच कशाला? अरे पण नारदा, राम सीतेचा आदर्श घालून देणाराही मीच नव्हे का? माफ करा भगवान, जे सोपं आहे त्याचंच अनुकरण होतं. पंचेंद्रियांना जे जिंकता येतं ते सोपं. मानसिक बळ वापरण्याचा जिथे प्रश्न येतो ते अवघड. ते सोडून दिलं. आणि सध्या ज्या राजवटीत ही माणसं राहतात, जे अन्न खातात, त्यातून मन शाबूत राहणं कठीणच नव्हे, अशक्य. ठीक आहे ठीक आहे, हं. पुढं सांग. हा, पण काय सांगू? पुरुषोत्तमनं नोकरी सोडली का? हा, नाही नाही नाही, का? सांगतो. 3-4 दिवसांनंतर साहेबांनी रेवतीची चौकशी केली. साहेब, मला खरंच ताण सहन होत नाही आता. सोनटक्के, तुमच्या संसाराचं हे असं व्हायला नको होतं. अहो, कुणालाही घरी न्यायची सोय नाही. त्याच्या मागच्या जन्मीचं आणि ह्या जन्मीचं ती काही ना काही सांगतेच. मला तर आता जेवढा एकांत मिळेल तेवढा बरा असं वाटायला लागलंय. लोकांच्या म्हणजे मित्रांच्या गप्पा नकोत, सहानुभूतीच्या नजरा नकोत, असं होऊन गेलंय. सोनटक्केनं हे कळवळून सांगितलं आणि नंतरच्या आठवड्यातच साहेबांनी सोनटक्केला स्वतंत्र केबिन दिली आणि त्याला परमनंट केल्याचं जाहीर करून टाकलं. नारद मुने, हं? एवढ्या तडकाफडकी हे कसं घडलं? सांगतो देवा. सोनटक्केनं नोकरी सोडून दुसरी धरली असती तर तो कामावर केव्हा जातो, केव्हा येतो, तो आज गेलाय की रजा घेऊन घरी बसलाय, हे कळावं कसं? त्यापेक्षा तो आपल्याच ऑफिसात असलेला बरा. वा, छान. पुढं? आता कथानक फारसं उरलेलं नाही देवा. एवढ्यात संपलं म्हणजे ह्याच मार्गानं सोनटक्के दाम्पत्यानं चाळीच्या मालकाला भुलवलं. कोपऱ्यावरची रिकामी झालेली जागा पागडी न देता मिळवली. पाण्याचा नळही मिळवला. मला समजलं नाही नारदा, याच मार्गानं म्हणजे देवादिदेवा, ताप, भ्रम, मागच्या जन्मीचं सगळं आठवणं, ह्या शुद्ध थापा होत्या. काय सांगतोस काय? हो, सोनटक्के दाम्पत्यानं ठरवून हे नाटक केलं आणि पार पाडलं. चाळीचा मालक आणि ओतूरकर साहेब सोनटक्के घरात नसताना काही दिवस खेपा घालत राहिले. त्यांना केवळ गप्पा मारत रेवतीनं झुलवत ठेवलं. हाताला काही लागत नाही म्हटल्यावर तेही कंटाळले आणि येण्याचे थांबले. सोनटक्के आपला मजेत आहे. त्याला चाळीतली सर्वात बेस्ट जागा मिळाली आणि ऑफिसात बेस्ट केबिन आणि परमनंट पोस्ट. नारदा, माझं मन उदास झालं हे सगळं ऐकून. का बरं? अरे, स्वतःच्या धर्मपत्नीचा माणूस असा उपयोग करून सुखसोयी मिळवतो. अरे, यांच्यातला पुरुष कुठं आहे? मनगटातील ताकद, उरातला आवेश कुठं आहे? रामावतारात मी नाहक सीतेचा त्याग केला असं अजून सगळे म्हणतात. पण नारदा, एवढं व्रतस्थ राहावं, कर्तव्य कठोर राहावं, तेव्हा त्याला रामराज्य म्हणतात. स्त्री ही देवता समान तेव्हाच राहते आणि आता ती एक साधन व्हावी. का? यथा राजा तथा प्रजा. भगवन, ज्या राज्यातले खुद्द मंत्री, आमदार, खासदार अपेयपान करतात, परदारागमन करतात, त्या राज्यात दुसरं काय होणार? छे 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 छे. नारदा, असं असेल तर अवतार घ्यायलाच हवा. आणि काय करणार? पुन्हा एकदा ईश्वरी चमत्कार दाखवून सगळ्यांचे डोळे उघडणार. सत्यम शिवम सुंदरमचा आदेश. हे काय नारदा, खुशाल हसतोस? दुसरं काय करणार? ज्या दुनियेत पैसा हे सत्य, सत्ता हे शिवम आणि स्त्रीचा देह हे सुंदरम, त्यांना तुम्ही काय चमत्कार दाखवणार? अहो देवादिदेवा, त्यांचे चमत्कार पाहून तुम्हीच दिपून जाल. तरी मला अवतार घ्यायलाच हवा. ठीक आहे, घ्या. आणि मग काय करणार? असा वळणावर ये. देवावर विश्वास ठेव, माणसावर नको. क्षमा असावी भगवन, क्षमा असावी. कशाबद्दल?
तुम्हाला जाग आणण्यासाठी मला हे सगळं सविस्तर सांगावं लागलं. पण बोला, अवतार कुठे घेणार? गोकुळ, मथुरा, इंद्रप्रस्थ, द्वारका की- अरे मी अवतार घेईन ते तीर्थस्थान ठरेल. ही जुनी शहरं नकोत. ठीक आहे ठीक आहे, मग कुठे घेणार? पुरुषोत्तम सोनटक्केचा रेसिडेन्शियल ऍड्रेस दे. सुप्रसिद्ध साहित्यिक व पु काळे लिखित नारदा अवतार घ्यायला हवा या कथेचं अभिनाट्य वाचन आत्ताच आपण ऐकलं. यातील सहभागी कलाकार निखिल हजारे, संदीप भागवत, लतिका गोरे, सुधाकर भानुशे, अजित सावंत, रोहन गुजर, देवेंद्र जोशी आणि तुषार दळवी. निर्मिती सहाय्य लीना साळसकर आणि सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.